थोडं टाइम वरती सामना चालू झालाय तरी सुद्धा वेळ खर्च होतोय, कारण की टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, कारण की आज सेमी फायनल आहे. ती जास्तीत जास्त षटकांची कशी खेळवली जाईल याच्याकडे आपल्या नजर असणार आहेत. स्ट्राईकला सनी गुलगुळे, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय निलेश उभारे, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहणार आहोत गोलंदाज मन्नान. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मन्नान होणार सज्ज. हा सामना किती महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी ते नक्कीच येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. पहिला चेंडू पुल पॉवरफुल सक्सेसफुल या 6 धावा. होता माझ्याकडे तेवढी क्षमता आहे, मी 70 धावा बनवू शकतो म्हणून नाणेफेक कौल जिंकून फलंदाजी स्वीकारली. त्याच्यानंतर पुन्हा एकदा दुसरा फटका आणि हा सुद्धा यशस्वी. वा मी म्हटलं होतं सामना चालू झाला त्याच्या आधीच की या मानगाव तालुक्यामध्ये आपली जी प्रसिद्धी बनवली आहे तो खेळाडू आपण पाहतोय सनी गुळगुले, एक धडाकेबाज फलंदाज ऑन हॅड्रिक. फुटस्पतीचा चेंडू हलक्या हाताने खेळला जातोय, सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये फिल्डर आहे तिथे थोडा फंबल, एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एका धावेवरती समाधान. एका धावेवरती समाधान आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 13 धावा. चेंडू झालेत 3, चेंडू झालेत 3 आणि आपण पाहिलं तर धावा आहेत त्या 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावरती आहे. पॉवर प्लेचा षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव या संघाकडून. सनी आहे संघाचा कर्णधार, 2 षटकाराच्या साह्याने खेळतोय. सनीने मागच्या मॅचची सुद्धा सुरुवात षटकाराने केली होती आणि आता सुद्धा स्ट्रोक निलेश सुद्धा दाखवून देतोय मी सुद्धा काही कमी नाहीये. सुरेख फटका. मात्र मन्ना आसमान दाखवले निलेशने. पहिल्या चेंडूवरती आपलं वैयक्तिक अकाउंट सुद्धा 6 धावेने खोललंय. हे 2 फलंदाज आज मैदानावरती थांबणार नाहीयेत. आज पूर्णपणे चहुदिशा षटकार चौकारांची आदेशबाजी आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील आपण पाहतोय पुढील चेंडू गोलंदाज आहे मन्नान. पुन्हा मोठा फटका, लॉंग ऑन लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी. तर केतन जाधव, केदार जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गुडलिंग स्पॉट वरती टप्पापर्यंत चेंडू थोडी उसळी जास्त घेतली आहे. चेंडू सरळ आपण पाहतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची ही सांगता होतीये. षटक क्रमांक पहिले समाप्त. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती षटकार, 5व्या चेंडूवरती चौकार आणि 6वा चेंडू निर्धाव.
असं ठरलं, असं झालं. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या 23, बिन बाद 23 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते श्री गणेश स्पोर्ट्स माणगाव या संघाकडून. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहणार आहोत. आता गोलंदाज ऋतिक, ज्याने तब्बल मागच्या मॅच मध्ये 5 विकेट्स आपल्या नावावरती केल्या होत्या, सॉरी 4 विकेट्स. पण आता समोर संघ वेगळा आहे, खेळाडू वेगळा आहे. स्ट्राईकला आहे सनी गुळगुळे. पहिलं चेंडू असेल या षटकातील. कोलडप्याचा चेंडू सरळ केला ऑन साइडला, फिल्डर नाहीये तिथे. या फटक्यावरती मिळणार आहेत 4 धावा. ते मात्र आपण पाहतोय चौकार येतोय सनीच्या बॅट मधून. सनीने मागच्या ओव्हरची सुरुवात षटकाराने केली होती, या ओव्हरची सुरुवात चौकाराने केली आहे. तर ऋतिकला आता प्रश्न पडलाय कुठे चेंडू फेकायचा. सुरेख फटका ऑन साइडला, फिल्डर आहे तिथे, प्रयत्न केला जाईल तोपर्यंत चेंडू येतोय सीमारेखा बाहेर. हॅट्रिक लगावली जाईल का सनी गुळगुळे याच्याकडून, हे पाहायचंय. देखणा स्ट्रोक आणि या फटक्यावरती सुद्धा 6 धावा. शेवटपर्यंत तर मात्र या सामन्याचं रंग रूप वेगळं पाहायला मिळेल. नक्कीच 80 ते 90 धावा या मैदानावरती बनवल्या जातील. जशा काल राहुल स्पोर्ट संघाने 98 धावा बनवल्या होत्या 5 षटकामध्ये, तशाच पद्धतीची फलंदाजी आता चालू आहे. देखना स्ट्रोक, वा भाई वा. स्टार मानगाव या संघाच्या गोलंदाजांकडे, कारण की चेंडू हातळायचा कुठे हा सनी मैदानावरती ऑन फायर झालाय. पुन्हा मोठा फटका, पण हा फटका फसलाय. चेंडू खाली मन्नान येतोय, सुंदर झेल तिथे मात्र पकडला गेला. फलंदाज बाद. धावा षटक क्रमांक दुसरं षटक प्रगती पदावरती आपल्याला पाहायला मिळतो. या षटकातील चेंडू हाताळले गेले आतापर्यंत 5. 43 धावा धाव फळकावरती. स्ट्राईकला येतोय निलेश उबारे, नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख फटका देखना स्ट्रोक ऑन साइडला, चेंडू जाईल सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. हाताळला गेला तर 2 रन्सची पॅनल्टी दिली जाईल, याची दक्षता घ्यायची आहे. धावसंख्या झाली आहे 47. 47 ऑन द बोर्ड.
12 चेंडूमध्ये धावा बनवल्या गेल्यात 47. अजूनही 18 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. नक्कीच या मॅच मध्ये 80 ते 90 धावा पाहायला मिळतील. गोलंदाज आपण पाहतोय सज्ज होईल. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गणेश. स्ट्राईकला शैलेश, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय निलेश. गोलंदाज गणेश. कोलडप्याचा चेंडू होता. देखना स्ट्रोक आपल्याला फंबल झाल्यानंतर सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 आणि 1च धाव इथे मात्र घेतली जाते. एका धावेवरती समाधान. 1 धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेड. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत निलेश. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जर आपण पाहिली तर 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील दुसरं चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज गणेश. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी कमबॅक केला जातो या मॅच मध्ये. कारण की आपण जर पाहिलं तर पहिले 2 षटक पूर्णपणे महागडे षटक ठरले. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा आल्या आणि आता आहे तिसरं षटक प्रगतीपदावरती आपण पाहतोय गोलंदाज गणेश याचं. आणि हा चेंडू आपण पाहतोय स्वार. अवंतर धाव नक्कीच मिळते. अवंतर धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 49 धावा. संघाच्या अर्धशतकापासून 1 धाव दूर आपल्याला पाहायला मिळते श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव. तिसरं षटक आतापर्यंत प्रगतीपदावरती गणेशचं. सुरेख कामगिरी आतापर्यंत गणेशने केली की मोठा फटका अजूनही आला नाहीये. शॉर्ट पिच मध्ये चेंडू मोठा फटका येतोय. निलेश सुद्धा दाखवून देतोय मी सुद्धा काही कमी नाहीये. बेगिट. आपण 20 ची सरासरी पूर्णपणे राखली जाते. जे स्वप्न पाहिलं होतं सनी गुलगुले याने की मला 70+ माझ्या संघाला धावा बनवायच्या ते स्वप्न साकारकडे वाटचाल करतोय. कारण की निर्धारित 18 चेंडू मध्येच 62 धावा बनवल्यात. तर अजूनही 12 चेंडू शेष आहेत. 12 चेंडू अजूनही येणं बाकी असणार आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय बिलाल. सांघिक आपण पाहत 14 आणि वैयक्तिक पहिलं बिलाल. सुरेख फटका बिलाल वरती सुद्धा प्रहार. वा भाई वा. मैदानामध्ये पूर्णपणे ऑन फायर. 4 षटकारांचं योगदान आपल्या संघासाठी. हा चेंडू स्वार वाईट. असं म्हणतात ना की समोर एखादा मोठा खेळाडू खेळत असला की थोडा गोलंदाजावरती एक प्रेशर येतो. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. धावा मिळणार आहेत 4.
धावफलकावरती 73 धावा, 73 ऑन द बोर्ड. 73 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 70 प्लस धावा तर झाल्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू खाली, स्वतः गोलंदाज झेल सुटला जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण. सुरेख रणनीती विकेट श्री गणेश स्पोर्ट्स माणगाव या संघाकडून. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 75 धावा, 75 ऑन द बोर्ड. 75 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नक्की ज्या फटक्यांची गरज होती, ज्या फटक्यांची एक आशा बाळगली होती आपण पाहिलं तर श्री गणेश स्पोर्ट्स माणगाव संघाने, तशा पद्धतीची फटकेबाजी आतापर्यंत झाली या मैदानावरती. सुंदर फटकेबाजी करताना पाहायला मिळते खेळाडू नक्कीच निलेश उभारे. गोलंदाज सज्ज होईल बिलालला मात्र आतापर्यंत असमान दाखवले या खेळाडूने. देखना स्ट्रोक, परफेक्ट टायमिंग, परफेक्ट शॉट. या फटक्यावरती 6 धावा. तर नंदुशेठ वाडवळ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कुल मेहता यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चेंडू उपलब्ध करायचे. जर आपण पाहिलं तर अर्धशतक कंप्लीट झालं तर 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे. वैयक्तिक 45 धावांवरती खेळतोय फलंदाज निलेश उभारे. एक मोठा फटका म्हणजे जर एक षटकार आला तर तब्बल 1,500 रुपयाचं पारितोषिक आणि या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आपल्या नावावरती करू शकतो फलंदाज निलेश. आणि निलेशनी जर अर्धशतक कंप्लीट केलं तर संजय दादा पाखोर्डे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि गणेश स्पोर्ट्सचे संघ मालक हरेशजी गजबल यांच्याकडून सुद्धा बक्षीस येत आहे. जर निलेशने अर्धशतक कंप्लीट केलं तर 500 रुपये म्हणजे तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मुकुल मेहता यांच्याकडून सुद्धा 500 आणि नंदूदादा वाडवल यांच्याकडून सुद्धा 1000 म्हणजे तब्बल 2,500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एक षटकार आणि 2,500 रुपये आपल्या खिशामध्ये टाकू शकतो फलंदाज हॅलो निलेश उभारे. धावसंख्या धावफलकावरती 81 धावा, 81 धावा धावफलकावरती आणि अजूनही 4थं षटक प्रगती पदावरती आहे आणि त्या षटकामधील 2 चेंडू येणं बाकी. चेंडू उपलब्ध करायचा आहे. निलेश उभारे यांनी जर अर्धशतक पटकावलं तर सचिन तलवटकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. याची नोंद घ्यायची. पारितोषिक वाढतोय. तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक झालंय अर्धशतकासाठी. 5 धावा दूर आणि जर 5 धावा या बनवल्या तर तब्बल 3,000 रुपये आपल्या खिशामध्ये टाकण्याचा एक सुवर्ण संधी आहे निलेशला. महेंद्रजी वाडवळ यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपये, 4,000 रुपयाचं पारितोषिक झालंय. आणि हा चेंडू निर्धाव. या 5 धावा आणि 4,000 रुपये आपल्या खिशामध्ये निलेश उभारे यांना सुवर्ण संधी आहे. तर 50 धावा पार केल्या जातील का श्री गणेश स्पोर्ट्स माणगाव संघासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि ते मात्र आपण पाहतोय हिट करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. त्यानंतर ही सिंगल लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या धावफलकावरती 82 धावा. अजूनही या इनिंग मध्ये या पूर्णपणे 17 मध्ये 6 चेंडू येणं बाकी आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 82. नक्कीच 100 हा आकडा का कंप्लीट केला जाईल का. कालचा हाय स्कोर या स्पर्धेचा हाय स्कोर आहे
97 धावा. या स्पर्धेचा हाय स्कोर आहे राहुल स्पोर्ट्स संघाने रचलाय 97 धावा 5 षटकामध्ये. आणि आज त्याच तोच रेकॉर्ड ब्रेक करण्याचा प्रयत्न श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव संघाकडून आतापर्यंत 82 धावा बनवल्यात आणि अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. षटकातील पहिले चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज ऋतिक. सांघिक 5वं वैयक्तिक तब्बल दुसऱ्या षटकात करण्यासाठी आलाय. पहिलं चेंडू पंचांच्या डावे स्टीने कोलडप्याचा चेंडू आणि हा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक काहीही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद. आपण पाहतोय निलेश उभारे मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहित. या षटकातील अजूनही 5 चेंडू बाकी असणाऱ्या ऋतिकने मात्र इथे सफलता प्राप्त केली आहे. तब्बल 4000 रुपयाचं बक्षीस होतं निलेश उभारे याच्यासाठी जर अर्धशतक कंप्लीट केलं असतं तर. निलेश उभारे यांनी जी ही उत्कृष्ट खेळी केली त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक हरीशजी गजबर यांच्याकडून येतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट चिकडा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. संख्या स्थिर आहे 82 धावा. आणि आपण पाहिलं तर गोलंदाज ऋतिक ऑन हॅट्रिक. हॅट्रिक जर पटकावली तर मुकुलजी मेहता यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज झाला फुल टॉस. गर्लफ्रेंडने दिया हुआ था फाका बोल. षटकार. संख्या धावफलकावरती 88 धावा. षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी. 88 धावा धावफलकावरती. शॉर्ट पिच बदलीचा चेंडू देखना स्ट्रोक परफेक्ट टायमिंग. बॅक टू बॅक दुसरा 6. इथे मात्र आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि उलट पलट झालेली आहे कारण की हॅट्रिकला येतो फलंदाज आणि षटकारांची हॅट्रिक. वा भाई वा. संकेत राहुल स्पोर्ट्स संघाने 97 धावा बनवल्या होत्या. श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव संघाने इथे मात्र आपण पाहतोय 100 धावा बनवल्यात. अजूनही एक चेंडू. पुन्हा फुलटा चेंडू ताडवा बॅटने खेळला जातोय कार्पेटच्या साहाय्याने. फिल्डर इथे मात्र आपण
साठी यायचं आहे. हॅलो टॉस बॉक्स जवळ यायचं नाणेफेक करण्यासाठी. या सामन्याचं नाणेफेक करतील रोहित रातवडकर. हॅलो निर्धारित 30 चेंडू मध्ये बनविल्या गेल्या 104 धावा आणि 105 धावांचं कडवं मोठ डोंगर रचलं गेलंय. ते आपण पाहिलं तर श्री गणेश स्पोर्ट्स माणगाव संघाकडून 30 चेंडू आणि आता गरज असणार आहे ती 105 धावांची. तर यानंतर होणारा सामना माऊली एंटरप्राइजेस वर्सेस संघनायक. आपण त्वरित समालोचन कक्षापाशी यायचं आहे. नाणेफेकीचं कौल आपल्याला करायचा. हा जो मधला वेळ आहे तर तो आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी देत आहोत. तर पुन्हा एकदा विनंती करतोय माऊली एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरुद्ध फहद फायटर्स. आपण त्वरित नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं आहे. मैदानावरती जर आपण पाहिलं तर श्री गणेश स्पोर्ट्स माणगाव या संघाने धावा बनवल्यात. त्या 104 105 धावांचं कडवं मोठं डोंगर इथे रचलं गेलंय. तर विनंती करतोय माऊली एंटरप्राइजेस विरुद्ध फहद फायटर्स. माझा आवाज तुमच्या कानापर्यंत नक्कीच पोहोचला जातोय. थोडं सहकार्य करायचं आहे मित्रांनो. ही स्पर्धा आपल्यासाठीच भरविली होती आणि तुमचं जर सहकार्य नसेल तर ही स्पर्धा थोडी लेट होईल. कारण की जर आपण पाहिलं तर आज या स्पर्धेची पहिली सेमी फायनल आपण खेळणार आहोत. सहकार्य करा. जो कर्णधार आहे त्याने आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं आहे. माऊली एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. तर फहद फायटर सुफियान सुद्धा आलेला आहे. तर रोहित दादा रातवडकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल इथे केलं जाईल. आजच्या दिवसातील चौथा सामना असणार आहे. कोण ठरेल टॉसचा बॉस? नाणेफेकीचं कौल होतंय आणि नाणेफेकीचं कौल फहद फायटर्स या संघाकडे जात आहे. डिसिजन काय आहे? फिल्डिंग आहे. तर ओके, ऑल द बेस्ट दोन्ही खेळाडूंना, ऑल द बेस्ट. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू अडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलंच मन बनवलं होतं की स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचंय, पण प्रयत्न फसलं, स्वप्न फसलं आणि ते मात्र यशस्वी ठरतोय गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव. पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धाव येतोय. एकही धाव येत नाहीये या चेंडूवरती. तर दुसरा चेंडू 105 धावा बनवायच्या. सिंगल डबलने काम चालणार नाहीये. षटकार चौकार हा लगवावाच लागेल. दुसरा चेंडू सज्ज होईल गोलंदाज भाऊ. मोठा फटका येतोय. या फटक्यावरती धावा किती येतील? क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव आपण पाहतोय घेतली जाईल. एक धावेने स्ट्राईक रोटेड. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल बिलाल.
पुढचा चेंडू आणि मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू सरळ रोटेट होतोय, सीमारेखा बाहेर. 4 धावांसाठी यांचा नक्कीच आपण पाहूया या उन्हामध्ये ज्यूसचं जे स्टॉल आहे नक्कीच सर्व फ्लेवर्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, तर नक्की भेट द्या. स्टेजच्या मागे त्यांचा स्टॉल असणार आहे. धन्यवाद. मोठा फटका, चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक झेल पकडण्याचा प्रयत्न, सुंदर प्रयत्न केला. प्रयत्न आणि प्रयत्न आपण पाहतोय, शेवटपर्यंत प्रयत्न केला आणि नक्कीच हाती हार आली, पण सुंदर असा प्रयत्न केला या खेळाडूने. हॅलो फहद फायटर, आपले जे पुढील सामन्यात 11 खेळाडू खेळणार आहेत त्यांची नावं द्यायची आपण. फहद फायटर. गोलंदाज सज्ज. संगीत दुसरं वैयक्तिक पहिला चेंडू हा आपण पाहतोय. स्वार डान्सिंग एम्पायर हिरामन सरखरकर तसे पंच आहेत, त्यांचा जलवा आपण पाहणारच आहोत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय या मुन्ना पठाण सर आहेत. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. खोलवडप्याचा चेंडू होता, बॅटची हलकीशी एज घेतली आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर इथे एकही धाव येणार नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. स्ट्राईकला आपण पाहतोय बिलाल. नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल रुपेश. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा. संकेत. हा चेंडू आहे स्वार. वाईड चेंडू. अवंतर धावेंनी धावसंख्येत नक्कीच आपण पाहतोय वाढ होईल. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. कॉडीज क्रिकेट जर्सी नंबर 10 सर सचिन रमेश तेंडुलकर. क्रिकेटमधील ज्यांना देव म्हणलं जातं अशी जर्सी नंबर 10. षटकार चौकार हे लगवावेच लागतील. मोठी अपील तर केली आहे, तर पाहायचंय डिसिजन पेंडिंग. फलंदाज बाद. त्यांच्या समवेत हिरामनजी खरकर असे दर्शकपंच आहेत. नवीन फलंदाज मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वप्नील येतोय स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आपण पाहणार आहोत रुपेश संघाचा कर्णधार. 105 धावांचा पाठलाग केला जातोय मंगुस्टार मानगाव या संघाकडून. चेंडू सुरेख फटका देखना स्ट्रोक. या फटक्यावरती मिळणार त्या 6 धावा.
सुरेख देखना स्ट्रोक डिबेस्ट कव्हर चौकार. अंकित स्ट्राईकला आहे. सुरेख फटका देखना स्ट्रोक. फलंदाज आपण पाहतोय या स्वप्नीलच्या सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. याच फटक्यांची अपेक्षा आहे. धावसंख्या तो फळकावरती 26. चेंडू झाले 5. षटक क्रमांक आहे दुसरं आणि 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढील चेंडू पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मन बनवलं होतं. पहिलंच ठरवलं होतं की मोठा फटका खेळायचा आहे, पण त्याच्या समोर गोलंदाज चेंडू कसा हाताळेल त्याच्याकडे लक्ष राहिलं नाही आणि त्याच्यामुळे बॅट आणि बॉलचा परफेक्ट संपर्क झाला नाही आणि त्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 26 धावा. चेंडू झालेत आतापर्यंत 12. अजूनही 18 चेंडूंचा खेळ हा येणं बाकी असणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. षटकातील आपण पाहणार आहोत पुढील चेंडू आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते भाऊ याची. धावांपासून पूर्णपणे वंचित ठेवलं जाते इथे मैदानावरती. काय घडेल आणि काय बिघडेल हे आपल्याला पाहायचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने चेंडू स्क्वेअर लेग च्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव मात्र इथे घेतली जाईल. इथे एकेरी दुहेरी धावेने काम हा चालणार नाहीये. षटकार आणि चौकारांची गरज आहे. तशा पद्धतीचे फटके आतापर्यंत आलेले नाहीयेत. षटकातील पुढील चेंडू फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. तब्बल 3 धावा वाचवल्या गेल्यात. षटकातील आपण पाहणार आहोत पुढचा चेंडू. लफकेला चेंडू सीमारेखा बाहेर जाणार आहे. 4 धावा नक्कीच मिळणार. षटकातील पुढील चेंडू. सुरेख गोलंदाजी. आणि इथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 33. 18 चेंडूंचा हा खेळ समाप्त झालाय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 105
5 धावांचा पाठलाग करते मंगू स्टार मानगाव संघ. नवीन गोलंदाज निलेश सांघिक चौथा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज काही चूक करणार नाहीये. फलंदाज तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. मंगुस्तार मानगाव आपला 12वा खेळाडू नाही आहे. जर चेंडू फेकला गेला, युट्यूबला लाईव्ह नाव गेलं नाही, आमच्या इथे जर नाव आला नाही तर 2 रनची पेनल्टी ही दिली जाईल. याची आपण दक्षता घ्यायची आहे. आपण अध्यक्ष आहात, आपल्याला नियम माहिती आहेत, आपणच नियमावली बनवली आहे. स्ट्राईकला नितीन. फटका नितीनच्या बॅट मधून येतोय. चेंडू खाली, सहा धावा. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज आपण पाहतोय सुरेख फटका देखणा स्ट्रोक. चेंडू जातोय डीप स्ट्रकवरच्या दिशेने चौकार. सुरेख हे आपण पाहतोय नितीन याची षटकाराला चौकार आलाय. पुन्हा एकदा चौथं चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. षटकातील पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी कडा घेतली जाते तिथे. एकही धाव मात्र इथे घेतली जाणार नाही. पूर्ण शांत आणि संयमी असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की पहिल्या इनिंगमध्ये जो स्कोर झालाय या स्पर्धेतील हायेस्ट स्कोर ज्यांनी रचला तो म्हणजे श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव. वा बाई वा, सुरेख फटका, परफेक्ट टायमिंग. फलकावरती 49. धावसंख्या धावफलकावरती 49.
शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, सुरेख फटका, देखना स्ट्रोक आणि या फटक्यावरती मिळणार त्या 6 धावा. चेंडू उपलब्ध करून द्यायचा. चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे मुकुंदजी मेहता. धावसंख्या 6 पुढे सरकते. 55 धावा. बाळा पवार समालोचन कक्षापाशी संपर्क साधायचा आहे. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज अनिकेत. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, सुरेख फटका आहे, यशस्वी फटका ठरेल का? तर आणि हा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर वाईड चेंडू. अवंतर धाव. धावसंख्या झाली आहे 62. मोठा फटका, हा फटका फसलाय. चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत आपण पाहतोय हा चेंडू धरतीला ताण होतोय. दोन्ही संघाच्या लिस्ट माऊली एंटरप्राइजेस आणि फहद फायटर्स टीम लिस्ट समालोचक कक्षापाशी पाठवायची आहे. शेवटचं षटक हे प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्वरित आपली लिस्ट घेऊन इथे पाठवायची आहे. सुफियान आणि विशाल. आणि हा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर. डान्सिंग एम्पायर हिरामनजी खरकर यांच्या स्टाईल मध्ये स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फहद फायटर्स कमिटीकडून मला आवाज येतोय, हा तुम्हाला लास्ट कॉल असणार आहे. आपण कुठलीही टीम मीटिंग घ्यायची नाहीये. ती लिस्ट असेल ती फक्त इथे पाठवायची आहे. षटकातील पुढील चेंडू, मोठा फटका. या फटक्यावरती किती धावा येतील? तर चेंडू नक्कीच आपण पाहतोय झेल सुटलाय. त्यानंतर क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. 1 धाव तिथे घेतली जाते. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या धावफलकावरती 66 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील आपण पाहतोय चौथं चेंडू. मोठा फटका, हा फटका फसलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक नाही. आपण पाहतोय सनी याने प्रयत्न केला होता. सॉरी, शैलेश आहे. सुरेख फटका, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक झेल मात्र आपण पाहतोय ते सुटला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू, या इनिंग मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू. हा सामना पूर्णतः आपण पाहतोय श्री गणेश स्पोर्ट्स माणगाव संघाकडे गेला.
आणि या फटक्यावरती येत आहेत 4 धावा आणि हा सामना जिंकलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि रणजित मालवरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मानगाव प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक स्वागत. त्यांनी कृपया स्टेजचा ताबा घ्यावा. प्रकार श्री गणेश स्पोर्ट्स माणगाव संघाचा नंदुशेठ वाडवळ करतील. निलेश उभारे ठरतोय मॅन ऑफ द मॅच, ज्याने 17 चेंडूमध्ये 25 धावांची बहारदार खेळी केली. आरवी फायटरचे संघ मालक रणजित 500 रुपयाचा मानकरी ठरतोय निलेश उभारे मॅन ऑफ द मॅच. 17 चेंडू आणि 45 धावांची बहारदार खेळी करणारा निलेश उभारे, ज्याने या 45 धावांमध्ये तब्बल 5 षटकारांचं योगदान दिलं, असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. निलेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच आणि 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं त्यांच्या संघ मालकांकडून एक चांगली खेळी केल्यामुळे. मुकुंददादा मेहता यांना विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी यायचं आहे. शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच आणि हे 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं संघ मालक यांच्याकडून. ही नक्कीच एक चांगली खेळी, निर्णायक खेळी ठरली तुमच्या संघासाठी. आपल्या माणगाव तालुक्यामध्ये मंगू जाधव आणि कमिटीने ज्या MPL मॅचेस ठेवलेत त्याबद्दल सर्व कमिटीचं धन्यवाद. कारण प्रथमतः लीग मॅचेस होतात ते मला असं वाटतं प्रथमच आता माणगाव तालुक्यामध्ये पूर्ण ही फर्स्ट टाईम होत आहे आपली, त्याबद्दल सगळे कमिटीचे धन्यवाद. नंतर जो मी फलंदाजी केली, मी मागच्या फर्स्ट राऊंडला पहिल्या बॉलावरतीच आऊट झालो होतो. त्याच्यानंतर सेकंड मॅचला मला ओपनिंगला चान्स दिला आणि माझे संघ मालक माझे कर्णधार यांनी मला सांगितलं होतं की बिंदास खेळ, त्यामुळे मी माझ्या पद्धतीने बिंदास केलो. माझी गावची पब्लिकसुद्धा आलेली आहे बघायला, त्यांनी सुद्धा सांगितलं की तू तुझा गेम खेळ, मी माझा गेम खेळत राहिलो बस. नक्कीच वेल डन, खूप छान खेळी केलीत आपण.